आपला लढका वेज चषकाची ही मॅच पहिली मॅच नक्कीच लक्षात राहील सर्वांच्या. बॉलिंगसाठी अजय खडसे याच्यावर जबाबदारी दिली. पहिली ओव्हर स्ट्राईक एंडला गणेश पाटील याच गावचा एक युवा खेळाडू ज्याची देखील चर्चा अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमीच राहिली आहे. अंडरआर्म ओव्हरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं. पाऊल गावाचं नाव त्यांनी पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने करताना पाहिले गेले असे गणेश पाटील स्ट्राईक एंडला. आणि त्याच्या सोबतीला प्रथमेश म्हात्रे पिट्टू. बॉलिंगसाठी अजय खडसे नवी मुंबईचा एक वेगवान गोलंदाज. लेट्स प्ले रेडी टू फाईट. भाईजान वॉरियर्स रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर आणि अजय खडसेचा भन्नाट वेग पाहिला गेला. बॅटरला थांबवलं. प्रथमेश म्हात्रे येतात स्ट्राईक एंडला. खूप चांगलं क्रिकेट प्रथमेश म्हात्रेने पण खेळलंय. ओव्हरआर्म क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट, अनेक व्यावसायिक गटात देखील प्रथमेश म्हात्रेला आपण पाहिलं गेलं आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण त्याला खूप चांगल्या पद्धतीने खेळताना पाहिलं गेलं. मग रब्बर बॉलमध्ये खूप चांगलं क्रिकेट. रायगड, विक्रोळी जेव्हा बॅटिंगला आलं तेव्हा प्रथमेशची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल फिल्डर तिकडे नाहीये. डबलचा कॉल दिलाय. 2 रन तिकडे कंप्लीट केला. गणेश पाटील तिसरा कॉल होईल का? दोघं पण क्विक आहेत त्यामुळे हे रनिंग बिटवीन द विकेट बघण्यासारखं असेल. 101 रनचा मगाशी मॅच अगदी झुंजताना पाहिली गेली आहे. 6 बॉल 11ची मॅच देखील तेवढीच क्लोज होताना पाहिली गेली. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आणि आमच्या सोबत आमचे मित्र स्कोरर देवांश कोळी. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा ग्राफ थोडा वरती जाईल. ओंकार मालाड संघ आपण लगेच याची नोंद घ्यायची की आपली विनिंग लगेच मॅच असणार आहे सेमीफायनल. यावर तुम्ही लक्ष द्या. याच ग्राउंडवरती ओरम क्रिकेट आणि माऊल फेस्टिवल देखील या परिसरातील जे फेमस. या बॉलवर समोर खेळले गेलेत. फटका थोडा फसला. अजय खडसेने तिकडे जम्प केलं. प्रणय मोरे तिकडे होते. बॉल अडवला गेलाय. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या. गणेशने हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवाई सफर. हवेत जातोय बॉल आणि जबरदस्त आपण पाहिलं तिकडे झेल टिपताना पाहिली गेली आहे. ओंकार तिकडे होते आणि ओंकारने एक चांगला झेल टिपला. चांगले बॅटर पण आहेत ओंकार. आणि गणेशला मला सोडत तिकडे बाहेर जावं लागेल. पहिली विकेट जाते. साई सिद्धी अंधेरी संघाला धक्का लागतो आहे. पहिल्या मॅचने दाखवून केलं की या ग्राउंडवर तुम्ही किती पण रन करा कमी आहे. सुरुवात चांगली केली. अजय खडसेने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळवली आहे. स्कोर करणं गरजेचं आहे. बॅटिंग लाईनअप मात्र एक चांगल्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल. आपला लढका वेज चषक आणि या चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन. आज तिसरं पर्व. पुमा स्क्वॉड माहुल कोळीवाडा. प्रमोद चौधरी येतात बॅटिंगसाठी ठाण्याचे. प्रमोदवर मात्र जबाबदारी दिली आहे. चांगले बॅटर ठाण्याचे हार्ड हिटर. बॉलिंगसाठी अजय खडसे. श्रीसाई स्पोर्ट्सला आपण देखील 2 कॅमेऱ्यांसह ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा. बॉलिंगसाठी अजय, स्ट्राईक एंडला प्रमोद.
पम्या नावाने देखील त्या परिसरात प्रसिद्ध. ओरम क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. या बॉलवर नो बॉल पंचांनी दंडित केलं गेलंय. एक्स्ट्रा रन स्कोर पुन्हा एकदा पुढे जाईल. सर्व प्रेक्षक वर्ग आज या मॅचचा आनंद घेत आहेत आणि भव्य दिव्य असं आयोजन. पुमा स्क्वॉड माहुल कोळीवाडा, माहुल गावचे सर्व क्रिकेट प्रेमी आज इकडे हजर होतील. या बॉलवर देखील पम्याने हेलिकॉप्टर अगदी जबरदस्त नो लुक स्ट्रोक, काय टायमिंग केलं गेलंय. पम्याचा धमाका, हाय अँड सम स्टिक्स, परफेक्ट. वेगाने बॉल आला त्याच वेगाने बॉलला धाडलं गेलं. या स्ट्रोकवर मला प्रदीप पाटीलची आठवण करून दिली. काय टायमिंग केलं गेलं तिकडे बॅटर प्रमोदने. हवाई सफर 28 हाथ ऊपर कीजिए मैडम. प्रमोदची मला गतवर्षीची श्रीसाई चॅम्पियनशिप आठवती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड त्यांनी मिळवला होता. रेफ्रिजरेटर जबरदस्त बॅटिंग केली होती आणि एक हार्ड हिटर आहेत प्रमोद. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर खडसे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलं बॅटरला. गुड बॉल. 101 रनची मगाशी मॅच खूप चांगली क्लोज होताना पाहिले गेली. पण मी रत्नागिरी संघाचं पण कौतुक करेल. मग मयूर, स्मिथ जबरदस्त बॅटिंग त्यांनी पण केली. अभिषेक देवळींनी पण सुरुवातीला चांगलं स्टार्ट करून दिलं होतं. या बॉलवर देखील पंचांनी दंडित केलं गेलं. नो बॉल. 1 रन तर कंप्लीट केले गेले. प्रथमेश म्हात्रेने त्याला कॉल दिला की डबल होऊ शकतो. क्विक तुमची नजर होणं गरजेचं आहे. पंच दंडित करतात. नो बॉल. माहुल गावचं माहुल फेस्टिवल देखील इकडे फेमस आहे आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातून इकडे जवळपास या माहुल फेस्टिवल पाहण्यासाठी आणि आस्वाद घेण्यासाठी येत असतात. याच ग्राउंडवर ते माहुल फेस्टिवल केलं जातं. सर्व आलेले आमचे क्रिकेट प्रेमी, सर्व मित्र, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. मोस्ट वेलकम. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका तिकडे फसला. प्रणय तिकडे होते. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला आणि तिकडे 1 रन मिळेल. सोळा धावा झाले धाव फलकावरती आणि बघता बघता सतरा धावा झाले धाव फलकावरती आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 विकेट आली. 17 रन झालेत. प्रमोदचा 1 6 मॅच मध्ये घेऊन आला टीम साई सिद्धी अंधेरी. साई सिद्धी अंधेरी संघाने देखील एक चांगला खेळ केलाय. जबरदस्त कॅच तिकडे टिपताना पाहिली गेली. भाईजान वॉरियर्स रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी असा हा दुसरा सामना आजच्या दिवसातील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रमजान यांच्यावर जबाबदारी दिली आहे. भांडूपचे युवा खेळाडू आहेत. चांगली पिचिंग करावी लागेल रमजानला आणि थोडाफार स्कोरचा ग्राफ थांबावा लागेल. त्याला थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण की आपल्याला 7 सामने खेळवायचे आणि आपल्याला फायनल पण एक दमदार झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही थोडं स्पीडअप केला तर बरं होईल. बॉलिंगसाठी रमजान, स्ट्राईक एंडला बॅटर प्रमोद. या बॉल देखील अतिशय खोल टप्प्याचा बॉल. पहिलाच बॉल यॉर्कर पहिला गेला. बॉल गॅप मध्ये निघून जाईल. बॉल थांबणार नाहीये. जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. बॅट तर जोरात फिरवली होती. बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क झाला नव्हता. बट रब्बर बॉल आहे. जरा तरी बॅटवर बॉल आला तर लांब स्ट्रोक मोठा स्ट्रोक येऊ शकतो आणि अक्षरशः खोदून काढला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळले गेले. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. करण आणि रोहनच्या गॅप मधून मात्र बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन्स. प्रेक्षक वर्ग देखील तिकडे मॅचचा आनंद घेतात. बॉलिंगसाठी रमजान. (21) 21 रन झाले धाव फलकावरती. महत्वाची मॅच आहे. 2 बलाढ्य संघ आमने सामने आहेत. 70-75 पर्यंत स्कोर घेऊन जाणं गरजेचं आहे, पण कमी आहे. 100 रन इकडे कमी पडताना पाहिले गेले मागच्या मॅच मध्ये. रमजान सामना करतील प्रमोद.
या बॉलवर देखील लेग स्टिकच्या कडे चांगली पिचिंग पाहिली गेली, बट व्हाईट बॉल अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मातीची खेळपट्टी आहे, त्यामुळे ह्या खेळपट्टीवर खेळणं एक वेगळी मजा आहे. मुंबईत आता सिमेंट विकेट आल्या, म्हणजे पूर्वी जेव्हा जुनं क्रिकेट होतं तेव्हा मातीच्या खेळपट्टीवर रब्बर बॉल पण खूप वर्षापासून खेळलं गेलं आहे. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर, गॅपमध्ये डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे प्रणय, गुड थ्रो, चांगला थ्रो केला तिकडे प्रणय मोरेने आणि 2 रनने मात्र ग्राफ पुन्हा एकदा पुढे जाईल. बघता बघता ग्राफ थोडाफार आपण बदल 24 50,000चा प्रथम क्रमांक आकर्षक चषक आहे. चषकाला आपण रूपांतर दिले होडीमध्ये. नाकवा, कोळी बांधव, नारळी पौर्णिमा पण आताच आपण साजरी केली नुकतीच. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. रमजानचा भन्नाट वेग यासाठी ओळखले जातात आणि चांगलं क्रिकेट ते भांडूप त्या परिसरात देखील खेळलेत. मुलुंड टॅप क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात. या बॉलवर देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक, फटका थोडा फसलाय, बॉल हवेत जातो आहे आणि बॉल मात्र जबरदस्त कॅच तिकडे टिपताना पाहिले गेले रमजानला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला तर बरं होईल मित्रांनो, प्लीज. दीपल शाह येत आहेत. दीपल शाहने एक चांगली कॅच पकडली तिकडे. नवीन बॅटर अजाम कुरेशी येतात. एनडी विक्रोळी पार्क साईडची आपण पाहिलं तर अजाम कुरेशी येतात बॅटिंगसाठी. बोरिवलीची देखील क्रीडा खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. बेस्ट बॅटरचा अवॉर्ड मिळवला आणि अंडरआर्म क्रिकेट फार पूर्वीपासून विक्रोळी त्या परिसरात खूप चांगलं खेळले आहेत. मग ब्ल्यू स्टार खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळताना पाहिले गेले. अजाम कुरेशी, एनडी. पहिलाच बॉल खूप वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटरला थोडं थांबवलं तिकडे. डॉट बॉल. चांगलं कमबॅक केलं रमजानने. 24 रनवरती 2 विकेट गेली आहेत. 5 ओव्हरचा सामना आहे. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा, 8 संघ, त्यातून 1 संघ चॅम्पियन होईल. या बॉलवर देखील अतिशय वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होतो. 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल दिलाय आणि लेग बाईच्या रूपमध्ये 2 रन मिळतील. गुड बॉलिंग. रमजानने चांगला स्पेल टाकलाय. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त होताना पाहिला गेला आणि मॅचला थोडंफार क्लोज होताना पाहिला गेले. 26 रन झाले त्या फलकावरती. गुड बॉलिंग. रमजानने ह्या ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारे मोठा स्ट्रोक आला नाहीये. एक बाउंड्री आली, बट विकेट पण त्यांनी मिळवली आहे. 26 रन झाले, त्यांनी 2 विकेट गेली आहेत.
बॉलिंगसाठी अजय खडसेवरती जबाबदारी दिली पुन्हा एकदा. 26 रन झालेत. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन येतात अजय खडसे. पहिलाच बॉल अजयचा. बॅटरला मात्र तिकडे थांबवलं. येईल डॉट बॉल. खूप चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर ह्या मॅचमध्ये फिल्डिंग टीमने चांगलं कमबॅक केलंय. या बॉलवर मात्र नो बॉल. कीपरकडून पण चुकी होते. 2 रन तिकडे मिळतील. दुसऱ्या रनचा पण प्रयत्न केला गेलाय. म्हणजे 9+2 मध्ये 3 रन तिकडे मिळतात. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर खूप मॅटर करतील. मग अशी 6 बॉल 11ची मॅच देखील थोडी क्लोज होताना पाहिले गेली आहे. कधी बॅटर कधी बॉलर. या ग्राउंडवर दोघांसाठी पण तेवढंच बेनिफिट आहे. 8 संघ. या बॉल देखील पंचाने पुन्हा एकदा दंडित केलं गेलं की नो बॉल आहे. 2 रन तिकडे मिळत आहेत. प्रथमेशने कॉल दिलाय बट नाही. 9+2 मध्ये 3 रन मिळतील. म्हणजे बघता बघता एका बॉल टाकण्यासाठी 6 रन त्यांनी आतापर्यंत खर्च केले गेले आहेत. थोडीफार मॅच मात्र आता इकडे एक्स्ट्रा रन्समुळे डगमगली आहे. अजयला मात्र कमबॅक करावा लागेल. स्ट्राईक एंडला प्रथमेश मात्र पिट्टू. यावर देखील परफेक्ट खोलर डब्याचा बॉल. शकरी पद्धतीची बॉलिंग एक वेगळी ऍक्शन आहे. बट समोरच्या संघाकडे पण बॉलिंग अटॅक तसाच आहे. वर्णीचे देखील काही खेळाडू आहेत. ऋषी आहेत. त्यानंतर ओमकार आहे. त्यामुळे दुसरा डाव पण तसा पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला अजाम कुरेशी अँडी. या बॉल देखील फुलटॉस बॉल. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. टीम मध्ये फिल्डर आहेत तिकडे रमजान. धावफलक पुन्हा एकदा मात्र डबलने पुढे जाईल. तरी 35 रन झालेत. इकडे पण बॉल मागे निघून जाईल आणि मला असं वाटतं बॉल तिकडे थांबणार नाहीये. रन मिळतील तिकडे 4. 22 मध्ये 4 रन मिळतात. मॅच आपण पाहिलं तर आता बघता बघता ग्राफ थोडाफार वरती जाताना पाहिला गेला. लेग बाय मध्ये रन मिळतात तिकडे 4. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे ग्राउंडवर. एक्स्ट्रा रन्स फिल्डिंग कॅच खूप मॅटर करतात. मगाशी प्रवीण खणकाने जी कॅच पकडली होती त्यामुळे ती कॅचने पण थोडाफार मॅच मध्ये फरक पडला टीम ओमकार मालाडला. पावसाळी क्रिकेट पावसाळी अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धा आपण दरवर्षी पाहत असतो मुंबईत. या बॉल देखील आडव्या बॅटने ठरवून खेळले थोडं आणि बॅटरला मात्र तिकडे थांबवलं. डबल माइंड झाले. अजाम येईल डॉट बॉल. या बॉल देखील खोल डब्याचा बॉल. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. घनश्याम तिकडे आहेत. 2 रन मिळतात तिकडे आणि बघता बघता आपण पाहिलं तर पहिल्या 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झालाय. 41 रन झाले धावफलकावरती आणि 2 विकेट गेली आहेत.
पहिल्या 3 ओव्हर संपल्यात 41 रन झाल्यात 2 विकेट गेल्यात 12 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे बॉलिंगसाठी प्रणय मोरे प्रणय यांच्यावर जबाबदारी दिली आहे बघूयात कशा प्रकारे या ओव्हरमध्ये मात्र बॅटिंग केली जाईल या 2 ओव्हर खूप महत्वाचे आहेत 2 ओव्हर ते ग्राफ वरती घेऊन जाणं गरजेचं आहे प्रथमेशला नेता अझमला थोडं स्टार्ट द्यावं लागेल आणि मॅचला मात्र पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे प्रणय मोरे पहिलाच बॉल अतिशय खोल डब्याचा बॉल आपण पाहिला गेला ऑफ स्टिकच्या बाहेर लेगस्टिकच्या बाहेर तिकडे आपण पिचिंग करताना पाहिली गेली आणि फटका थोडाफार फसला गेला पण 2 रन सिंगल डबलची मॅच आता तेवढीच महत्वाची आहे 43 धावा झाल्या धावफलकावरती या बॉलला देखील पुन्हा एकदा चांगली पिचिंग पाहायला मिळते आहे गुड बॉलिंग बॉलिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे या ग्राउंडवर मग अशी अक्षय गुरवण्याची कॉन्फिडन्सनी बॉलिंग टाकली चव्वेचाळीस धावा झाल्यात धावफलकावरती आणि 2 विकेट गेल्यात व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा ग्राफ वरती जाईल उमा स्कॉड माहुलगाव या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत अझम कुरेशीचा मात्र हवाई सफर हा अँड सम 6जबरदस्त टायमिंग केलं गेलं बघता बघता 50 धावा कंप्लीट केल्या गेल्यात 51 या बॉलवर पुन्हा एकदा अझमने स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट टायमिंग केलं गेलंय समोरच्या दिशेने हा अँड सम 6
अशा अनेक संघामध्ये देखील त्यांना खेळताना पाहिल्या गेले असे धडाकेबाज खेळाडू घनश्याम शिंदे. पप्पू बॉलिंगसाठी येतात. स्ट्राईक केला बॅटर अजाम कुरेशी अँडी. खूप महत्वाची मॅच आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये घनश्यामला मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. प्रणय आहेत. 1 रन कंप्लीट केले. प्रथमेशने कॉल दिलाय आणि बघता बघता 2, 3, तिसरी रन देखील प्रयत्न केले गेले. प्रणय थोडे तिकडे स्किट झाले. हेच पावसाळी क्रिकेट आहे त्यामुळे इकडे अशा घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचे आहे. हॅनॉय कुमार पण स्माइल करतायत. मॅच महत्वाची आहे. स्ट्राईक एंडला प्रथमेश म्हात्रे पिट्टू. स्कोर कार्ड झाला त्यापर्यंत 67 धावा झाले. त्या फलकावरती बॅटिंग करत असताना साई सिद्धी अंधेरी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर घनश्याम. या बॉलवर देखील पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल. एक्स्ट्रा रन्सने ग्राफ पुढे जाईल. मोठा स्ट्रोक येईल का या ओव्हरमध्ये आणि सर्वांचं लक्ष आहे या ओव्हरवरती. घनश्याम अनुभवी आहेत. या बॉलवर देखील बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय पण पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. बॅट्समन पासून थोडा लांब टाकला गेला. प्रणय मोरे पाहू शकतो आपण कशा प्रकारे स्किट झाले तिकडे थ्रो करताना. या बॉलवर देखील पुन्हा एकदा नो बॉल. सेवन 70 रन झाले त्या फलकावरती. या बॉलवर देखील पंचांनी पुन्हा दंडित केले गेले. नो बॉल. एक्स्ट्रा रन्सवर घनश्यामला थोडंफार कंट्रोल करावा लागेल. या बॉलवर आडव्या बॅटने प्रथमेशचा मात्र एक हवाई सफर. बॉल हवेत जातो. हॅनॉय कुमार तिकडे आहेत. एफर्ट्स पाहिले गेले आणि खूप चांगली जज केली तिकडे कॅच. आमचे 2 स्कोरर योगायोगाने अक्षय कोळी आणि देवांश कोळी. एक कांजूर मार्ग आमच्या कांजूर गावातील आहेत आणि एक माऊल गाव. आणि आमचे देवांश कोळी अमित कोळी यांचे चिरंजीव. क्रिकेटवर त्याचं पण प्रेम आहे. आदित्य पवार येतात बॅटिंगसाठी. भाऊ. हा बॉल देखील पंचांनी दंडित केला गेला. नो बॉल. आदित्य पवार येतात स्ट्राईक रेटला. बॅटर भाऊ.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 75 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर आदित्यने पण बॅट फिरवली आडव्या बॅटने. पवारने पॉवरफुल फटका 6 रनसाठी. आदित्य पवारची मला यावर्षी श्रीसाई चॅम्पियनशिपची इनिंग आठवते. जबरदस्त बॅटिंग केली होती आदित्य पवारने आणि ठाण्याच्या संघाला घेऊन गेला होता लास्टच्या 1 बॉल पर्यंत. या बॉलवर देखील फटका थोडा फसला गेला. फिल्डर आहेत तिकडे खडसे आणि नॉन स्ट्राइक आदित्य पवारला बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. बॅटर आउट. तर नवीन नवीन युवा खेळाडू पण या परिसरातून आपण खूप चांगले पाहिले गेले. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग करत असताना स्ट्राइक एंड आझाम या बॉलवर ऑफस्टिकला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला बॉल पाहिला गेला बट वाईट बॉल. हलकासा बॉल मात्र तिकडे फिरवला. 82 धावा झाल्यात धावफलकावरती. 4 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी घनश्याम, स्ट्राइक एंड आझाम, कुरेशी, अँडी. या बॉलवर देखील स्टँड अँड डिलिव्हर. फुटना टेक और सिक्सर देख बट बॉल हवेत जाईल आणि जाईल पुन्हा एकदा 6 रनसाठी. टायमिंग करत असताना आपण पाहिलं गेले आझाम, कुरेशी, अँडी. किरण पोलार्ड स्टाईलने 6 पाहिला गेला. अगदी हलकेसे ऑफस्टिकला सफल झाले. 88 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉल देखील आतमध्ये आलाय बॉल बट विथ द स्पिन दिशा दिली गेली आझामने. डीप स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर बॉल ट्रॅव्हल होईल. जबरदस्त सामना होताना पाहायला मिळतोय. टार्गेट आता इकडे मॅचला जिंकण्याकरिता 95 धावांची गरज आहे. 30 चेंडूने 95. 95 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता.
स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर करण पाटील, गोवंडीचा एक धडाकेबाज बॅटर, त्याच्या सोबतीला सामना करतील ओमकार, वरळीचा एक वेगवान गोलंदाज. बेस्ट वर्सेस बेस्ट ही बॅटल देखील पाहण्यासारखी असणार आहे. वरळी विरुद्ध गोवंडी. पहिलाच बॉल कव्हरच्या वरून उडवलाय करण पाटीलने. सुरुवात दमदार केली आहे. हँड्स अप 6 शॉट ऑफ द मॅच. काय टायमिंग केलं करणने. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर 6 रन मिळतात. या बॉलवर देखील अतिशय खोल डब्याचा बॉल, त्याला देखील दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केले गेले. अजाम तिकडे पोहोचतात. 2 देखील रन तिकडे कंप्लीट केल्या गेल्या. 3ऱ्या रनचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता 3 रन मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 2 ओमकार आमने सामने आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर पण ओमकार आहे, बॉलर पण ओमकार आहे. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा 8 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले गेले. पुमा स्क्वॉड माऊल कोळीवाडा, अंडरआर्म ओपन आणि अंडरआर्म ओपनचं भव्य दिव्याचं आयोजन आज आपण इकडे पाहतोय. ज्या ग्राउंडची देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिली आहे. या बॉल देखील समोर खेळले गेले. टप्पा थोडा फसला गेला. प्रथमेश तिकडे क्विक आले. खूप चांगली फिल्डिंग, पण 2 रन तिकडे मिळतील इझिली. 95 धावा करायचे आहेत, त्यामुळे अग्रेसिव्ह बॅटिंग करणं गरजेचं आहे. बट मगाशच्या मॅचमध्ये चेंज झाले नव्हते. डिफेंड केलं होतं ती मॅच, पण विसरणार नाहीये. अक्षय गुरवने जबरदस्त बॉलिंग केली होती. या बॉलवर देखील ओमकारचा एक चांगला स्पेल पाहिला गेला. बॅटरला तिकडे थांबवलं गेलाय. 2ऱ्या रनचा प्रयत्न केला गेला. 3ऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला कव्हरला थोडी आपण पाहिलं तर कमतरता पाहिली गेली. लेग बाय मध्ये मात्र 3 रन मात्र तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात. 95 रन्स करायचे आहेत, त्यामुळे ही मॅच बॉलिंगसाठी ओमकार. या बॉलवर देखील करणने बॅट फिरवली आहे. प्रथमेश तिकडे आहेत. बॉल गॅप मध्ये निघून जाईल. 1 बाउन्स बाउंड्री. 4 रन मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केली आहे पाहिजे वॉरियर्स रॉयल चेंबूर संघाने, पण जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 4 ने तिकडे पुढे. एटीन 18 रन झाले त्या फलकावरती. साईसिद्धी अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम पैजन वॉरियर्स रॉयल चेंबूर. या बॉलवर पुन्हा एकदा करणने हवाई सफर. हँडसम 6. करणने पहिल्याच ओव्हरमध्ये चांगला समाचार घेतलाय. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 24 धावा झाल्या त्या फलकावरती आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तिकडे समाप्त झालाय. समीकरण थोडं बदलताना आपण पाहिलं गेलं या मॅच मध्ये. पैजन वॉरियर्स रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध साईसिद्धी अंधेरी असा दुसरा सामना आहे. पहिला सामना ओमकार मालाड संघाने नावावर केला.
पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट तर दिले, बट त्या फ्लोमध्ये बॅटिंग करावी लागेल. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये व आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये व आकर्षक चषक. ट्रॉफीज पण आपण पाहू शकतो. अगदी जे कोळी लोकांची आपण पाहिलं तर जी ओळख आहे होडी टाईप मध्ये ते आपण बनवलं आहे. बॉलिंगसाठी रोहित कुसाळकर येत आहेत. खूप चांगली बॉलिंग आणि चक्री पद्धतीची बॉलिंग त्याची पण नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. वेगळी ॲक्शन आहे. रोहित जेरी पहिलाच बॉल ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ओंकारने तिकडे 2 रन मिळतील. कल्पेश तिकडे होते. करणनी पण स्माइल केली आणि हे रन खूप महत्वाचे. सिंगल डबल 26 रन झालेत. 2 कॅमेरासह श्रीसाई स्पोर्ट्सला पण आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. आकर्षक चषक आहे. कोण जिंकेल? तिसरं पर्व आहे आपला लाडका वेद चषक. आज आपला वेद आपल्यामध्ये नाहीये, बट वेदची आठवण नेहमीच येईल. नो बॉल. आदित्य पवार तिकडे होते. 2 एक्स्ट्रा रन्सने मात्र ग्राफ पुन्हा एकदा पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तब्बल 29 धावा झाल्या धावफलकावरती. एक रन मिळतो तिथे मात्र लेग बाय स्वरूपामध्ये. पहिली मॅच होती देखील खूप शेवटच्या बॉल पर्यंत रंगली. 1 बॉल पास आपण पाहिला. अक्षय गुरवने जी बॉलिंग केली. प्रवीण खनकाची कॅच. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. शॉट ऑफ द मॅच परफेक्ट टायमिंग केलं गेलं. करण पाटीलचा जबरदस्त स्ट्रोक पाहायला गेलाय. अंपायर 4 रन साठी आपण पाहिलं तर हा स्ट्रोक पाहायला गेलाय. खूप चांगलं टायमिंग केलं गेलं. करणला माहिती आहे की आता मॅच अशी बनवावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये अरुणने बॅटिंग केली, दिवेशने बॅटिंग केली, स्मित शिवलकरने बॅटिंग केली, मयूरने बॅटिंग केली. दुसऱ्या डाव मध्ये अझामची एक चांगली इनिंग पाहिली गेली. प्रथमेशने देखील एक चांगला खेळ केला. प्रमोदने पण एक चांगला खेळ केला. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट जेरीचा परफेक्ट बॉल. गुड बॉल रोहित. ठाणे परिसरातून पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. जेरी आपल्या बॉलिंगच्या जोरावर नेहमी चर्चेत राहिले आहेत. बॉलिंग ऍक्शनच्या जोरावरती. या बॉलवर मात्र करण थांबणार नाहीये. करण पाटीलने पाटीलकी दाखवली आहे आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना करण पाटील देखील या मॅच मध्ये लारामध्ये. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रोहित. करण या बॉलवर देखील समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल. आझामची एक चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप आझाम. जबरदस्त जम्प केला. खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले. बघता बघता आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला तिकडे आणि स्कोर 41. 41 धावा झाल्या धावफलकावरती. वन 41 धावा झाल्या धावफलकावरती. अठरा चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता भाईजान वॉरियर्स रॉयल चेंबूर संघाला. 18 बॉल 54. 54 रन्स टू विन इन 18 बॉल्स. कोणता संघ मॅच जिंकेल यावर देखील नजर आहेत. मातीच्या खेळपट्टीवर ही क्रीडा स्पर्धा खेळवली जाते. अंडरआर्म ओपन.
बॉलिंगसाठी अनिकेत येत आहेत. त्यांची पण चक्री पद्धतीची बॉलिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली, बट करणने जबरदस्त दोन्ही चक्री बॉलिंग अटॅकवर मात्र हल्ला बॉल केला आणि ही मॅच आता मात्र लहरामध्ये आले. 18 बॉलमध्ये 54 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बायजान वॉरियर्स रॉयल चेंबूर जबरदस्त स्टार्ट केले करणने. 8 बॉलमध्ये 30 धावांची एक दुवादार इनिंग स्टार्ट केली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर करण सामना करतील. अनिकेत बॉलिंगसाठी. कोण जिंकेल हा सामना? फुल टॉस बॉल मात्र तिकडे हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. नो बॉल आणि नो प्लस 2 मध्ये 3 रन मिळतील तिकडे. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये मॅचला. साई सिद्धी अंधेरी संघाला जिंकायचे तर कमबॅक करावे लागेल. बॉलिंगसाठी अनिकेत. या बॉलवर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. प्रथमेश चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे, पण तेवढा चांगला थ्रो पण पाहिला गेला. रन मात्र पुन्हा एकदा 2 ने पुढे जाईल. यस नो स्ट्राईक एंडला फिल्डर कव्हर करायला कीपर नव्हता, बट रोहित थोडं लांबून तिकडे पोहोचले. .46 46 धावा झाल्यात धावफलकावरती. पुमा स्क्वॉड माऊलगाव कोळीवाडा यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. अंडरआर्म ओपनचं हे दरवर्षीप्रमाणे 3रं वर्ष. आपला लाडका वेद चषक. वेद आज याच गावातील एक युवक आपल्यामध्ये नाहीये. अपघाती मृत्यू त्याचा आपण बघितला आणि पूर्ण मुंबईत त्याचा शोकाकुल पाहिला गेला. वेदची आठवण नेहमीच येईल. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. अजाम कुरेशी तिकडे आहेत आणि करण पाटील. हे वादळ मात्र शांत होत आहे. मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि अनिकेतला यश मिळत आहे. करण बॅक टू द पवेलियन. निर्णय निकाल वेगळा लागू शकतो पावसामुळे. पावसाळी क्रीडा स्पर्धा आहे त्यामुळे पावसात तुम्हाला खेळावं लागेल. बॅटर रोहन साळुंके येतात मैदानाच्या आतमध्ये. एक हार्ड हिटर आहे, त्यांच्याकडे पण क्षमता आहे मॅच फिरवण्याची. आणि बॉलिंगसाठी अनिकेत. स्ट्राईक एंडला रोहन. फुलटॉस बॉल. कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा मिस टाइम पाहिला गेला. एक सिंगल रन मिळेल. अनिकेतने एक महत्वाची विकेट मिळवली त्यामुळे मॅच थोडीफार फिरेल. पुमा स्क्वॉड यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. दरवर्षी क्रीडा स्पर्धा आपण पाहतो आणि आज
या क्रीडा स्पर्धेसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म. बॉलिंगसाठी अनिकेत, स्ट्रायकिंगला ओमकार. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या इकडे एक चांगली पिचिंग पाहिली गेली. बॅटरला थोडं थांबवलं. गुड बॉलिंग अनिकेत. एकाच दुसरी ओव्हर टर्निंग पॉईंट ठरू शकत होती आणि ती अनिकेतची ओव्हर मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत रन झाले 47-47. ओमकार मराठ संघ आपण तयार राहायचं आहे. या बॉलवर देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ओमकार. बॉलिंगसाठी अनिकेत आहेत. मॅच दोन्ही टीमकडे तेवढीच बॅलन्स आहे. या बॉलवर देखील अतिशय वेगवान बॉल पाहिला गेला. डीप मध्ये ट्रॅव्हल होईल बॉल. फिल्डर आहेत तिकडे प्रमोद. बॉल थोडा साईडला झाला तिकडे. फेकी केले गेले. गुड थ्रो. चांगला थ्रो केला गेला. स्ट्राईक एंडला ओमकारला बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपमध्ये. गुड थ्रो. खूप चांगली फेकी केली आणि प्रथमेशने जो फेकी केली आहे जबरदस्त थ्रो बघू शकतो आपण आणि परफेक्ट थ्रो. त्यामुळे अंडरआर्म ओपन खेळताना ओरमचे खेळाडू तुमच्या संघामध्ये पाहिजेत. अनिकेतने पण चांगला बॉल कलेक्ट केला आणि स्ट्राईक एंडला फेकी केली. पन्नास धावा झाले त्या फलकावरती. विकेट आली आहे. मॅच थोडीफार शांत होताना पाहिली गेली आहे. 52 धावा झाल्यात आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता आता 43 धावांची गरज आहे. 12 बॉल 43. बारा बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. चला बारा चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील फुल टॉस बॉल. बॅटिंग करावी लागेल. थोडेफार मात्र मोठ्या स्ट्रोकची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. न्यू बॅटर बंटी येत आहेत. अंपायर पहिल्या बॉलला किती रन आले? 2 ना? 2-2 आले. ओके.
3 डबल आले. 1 बॉल 4, 2 बॉल 4. ओके. दहा चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. बंटी आणि आता मात्र रोहनला फोर्थ गेअरला बॅटिंग करावी लागेल आणि थोडीफार मॅच मात्र ही बनवावी लागेल. बॉलिंगसाठी रोहित, स्ट्राईक एंडला रोहन. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल पाहिला गेला. बॅटरला बाहेर जावं लागेल. रोहितचं सेलिब्रेशन. रोहन साळुंकेची खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. जबरदस्त बॉल पाहिला गेला रोहितचा आणि त्यानंतर सेलिब्रेशन. रोहन साळुंकेला मात्र तिकडे थांबवलं. बॅटर आउट. आता मॅच थोडीफार मात्र तिकडे डगमगली आहे. जबरदस्त मॅच आणि 56 धावा झाल्या. 3 विकेट गेलेत. आणि आमच्या समवेत टेनिस बॉल क्रिकेटचे 2 धुरंधर, 2 बंधूंची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात राहिली असे ऋषी वैद्य आणि योगेश वैद्य. मोस्ट वेलकम. बघा वेळात वेळ काढून ते देखील या क्रीडा स्पर्धेसाठी स्वागत होत आहे. ऋषी वैद्य आणि योगेश वैद्य सरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत. दादाची दादागिरी नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिली गेली असे दोन धडाकेबाज खेळाडू आपल्या समोर जॉईन झाले आहेत. इकडे मात्र चुकी होते रोहितकडून थोडाफार. अंडरआर्म ओपनची क्रीडा स्पर्धा. आता मात्र इकडे अंपायर आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. ऋषभदा वैद्य, योगेशदा वैद्य दोघांनी पण क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे ह्या ग्राउंडवर पण खूप वर्षापासून ते खेळताना पाहिले गेले असे 2 लेजेंडरी प्लेयर मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे मास्टर माइंड. खूप वर्षापासून त्यांची देखील विक्रोलियन, समृद्धी 11 असे संघासाठी त्यांना खेळताना पाहिले गेले असे ऋषी वैद्य आणि योगेश वैद्य आपल्यासोबत जॉईन झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर थोडीफार मात्र पिचिंग चुकताना पाहिली गेली आहे. लेग बाय मध्ये रन मिळेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे आता. 22 जानेवारी रॉयल चेंबूर संघाला जर सामना जिंकायचा तर मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने कॉलिंग पाहिली गेली आणि मात्र इकडे 22 मध्ये रन पण मिळेल बट विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिली मॅच देखील तशीच चांगल्या पद्धतीने रंगताना पाहिली गेली आणि हा दुसरा सामना आजच्या दिवसातील. समीकरण थोडंफार आता कठीण झालंय. तब्बल 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता.
या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल, बंटीने मात्र समोर कव्हर्स वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फटका तिकडे थोडाफार आपण पाहिलं तर फसताना पाहिला गेला, बॅटरला बाहेर जावं लागेल. मॅच थोडीफार कठीण होतीये. भाईजान वडेस, रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध साईसिद्धी अंधेरी. बॉलिंग अटॅक खूप चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. ऋषी पण एक चक्री, खूप चांगली बॉलिंग त्या परिसरातून, वरळी त्या परिसरातून देखील खूप चांगले खेळाडू पाहिले गेले. ओमकार आपल्या अंडरआर्मच्या एक वेगळ्या स्टाईलने त्यांनी पण प्रभावित नेहमीच केलंय. न्यू बॅटर हेनॉय कुमार येतात. मॅच थोडीफार आता मात्र फसताना पाहिली गेली आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा फटका फसतोय. ओमकार मालाड संघ आपण टॉस साठी येऊन थांबायचं लगेच. कॅप्टन सुरेश सरोज आपण लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्या. मॅच मध्ये औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय. साईसिद्धी अंधेरी संघ. फाईट बॉल आहे तिकडे. ओमकार मालाड, कॅप्टन सुरेश सरोज आपण येऊन थांबायचं इकडे. लगेच टॉस केला जाईल मित्रांनो, याची नोंद घ्या. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. बॉलिंग पण खूप जबरदस्त केली साईसिद्धी अंधेरी. आणि हा सामना आपण पाहिला तर नावावर करत असताना टीम साईसिद्धी अंधेरी संघ अभिनंदन. चला टॉस साठी यायचंय.